नमस्ते सर्वांना, मी वनिता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 तास भिजत घातलेली। तर आता स्वच्छ धुवून हे पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे। इथे बघा डाळ अशी छान निथळून घेते। मी डाळ इथे काढून घेतलेली आहे। आता ही पूर्ण डाळ निथळलेली आहे। इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकली आहे आणि यामध्ये 2 मिरच्या आणि आलं। तर हे आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे। पाणी न टाकता इथे मी वाटून घेतले। तर आता या बाउलमध्ये काढून घ्यायचं सर्व। इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। मध्ये मी थोडेसे जिरे, अर्धा चम्मच धने, अर्धा चम्मच बडीशेप, इथे काळी मिरी टाकते आणि थोडंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। छान इथे हे भाजून घेतलेलं आहे। आपल्याला हे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं। मी जाडसरच वाटून घेतलेला आहे। इथे आपल्याला डाळीमध्ये हे सर्व टाकून घ्यायचं। इथं मी 1 कांदा घेतलाय। तर कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली। कोथिंबीर पण आपण बारीक चिरून घ्यायची। बाहेर छान असा पाऊस पडतोय आणि इथे गरमागरम भजी बनते। तर आपल्याला हे कांदा आणि कोथिंबीर यामध्ये टाकायची। तर इथं आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहेत। थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट। तर मी हिंग पण टाकते, चवीपुरतं मीठ आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं। ही थोडी मी डाळ ठेवलेली ती सुद्धा घालते आणि छान मिक्स करून घ्यायची। मिश्रणामध्ये पाणी थोडं पण नाही टाकायचं। तर यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ही भजी अगदी छान आणि कुरकुरीत होतात। गॅसवर मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। तर इथे तेल पण टाकले आणि आपल्याला या तेलामध्ये छोटी छोटी भजी सोडायची। इथं भजी छान अशी अलटून पलटून तळून घ्यायची।
पावसामध्ये गरमागरम अशी भजी बनवा, खूप छान. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब.